त्याच्यानंतर सूरज केदारी खजिनदार यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण समर कडाव यांना विनंती करू. कालापूर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत सूरजजी केदारी यांच्या माध्यमातून आपण कालापूर प्रीमियर लीग डीपी रोडच्या मैदानावरती बघितली. त्याचे सर्व आयोजक मात्र व्यासपीठावरती आपल्याला देव नावे ठाणे नावे पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय. नितीन शेठ चौधरींचा आता एटीएम खुलं होईल अगदी. त्याच्यानंतर संतोष जोरकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याच्यानंतर प्रणित जंगम, संतोष जोरकर कॉम्बॉक्स मध्ये असतील आता तुषार धुमाल सर. धन्यवाद हरी सर. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. जबरदस्त हे आयोजन देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग 2025 या आयोजकांच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. गेम ऑन होतीये. बोनचा रेडकडनं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्दीक बारसकर नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय त्यानं घेतला आणि इथे तो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मोसिम आणि नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित. ही जोडी मैदानामध्ये आहे. मॅच मात्र मैदानामध्ये रंगतीये. रोहित अभि 11 संघाच्या विरोधात शिव शक्ती या दोन संघामध्ये ही मॅच रंगतीये. पण इथे मात्र मोसिमनं या चेंडूला फेकून दिलंय अगदी सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. धावा मिळाल्या 6. बिग षटकार. सहा धावांच्या मदतीनं टोटल धावांचा श्रीगणेश झालाय. पाहुण्यांची मांडियाळी या व्यासपीठावरती येते. सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे आता आपण येऊन आसनस्थ व्हा. अतिथी देव भव आपली संस्कृती आणि या संस्कृतीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आहे, सुस्वागत आहे. आदरणीय आमचे पत्रकार बंधू बाबू पोटे सर, त्याचबरोबर दिनेश पाटील सर हे देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगचा आनंद ऑनलाईन घेतायत. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. सगळ्या पाहुण्यांना विनंती आता आपण आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आनंद घ्या. आकाशजी गोतारडे साहेबांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या खेळाडू मित्रांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. प्रवीणजी देशमुख सरांचं देखील हार्दिक मी स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र असोसिएशनच्या संलग्न असणारे हे पंच आहेत जे या मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आपण इलेक्ट्रिक बाईक पाहतोय. जबरदस्त हे आयोजन. अक्षय शिगवन सरपंच 11 टीमचा कर्णधार याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सरपंच 11 संघाच्या कर्णधाराला विनंती, आपलं जे पारितोषिक आहे ते आपण घेऊन जा. टीम सरपंच 11 अंकित दादा साखरे यांच्याकडनं तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पूर्ण संघासाठी पारितोषिक असणार आहे. ते पारितोषिक घेण्यासाठी मी व्यासपीठावरती सरपंच 11 संघाच्या खेळाडूंना आमंत्रित करतो. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती 10 धावांची नोंद केली गेली. पण या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा आसमान दाखवलाय मोसिमनं आणि या चेंडूवरती 6 धावांची मोहर येताना टोटल आकडा आता पाहायला मिळतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16. आदरणीय आमचे पाहुणे किरण शेठ चौधरी, त्याचबरोबर निखिल शेठ चौधरी आणि कुणालजी चौधरी या सगळ्या मान्यवरांचं या व्यासपीठावरती स्वागत होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण या स्वागताचा स्वीकार करावा. आपण काय करणार, अंपायरनी केलं पाहिजे. आपलं काम आहे इथे आपण हे पण धन्यवाद डीजे.
वेळेचं भान आता राखलं पाहिजे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. पंचांना पुन्हा एकदा मी सूचित करतो, आज जवळजवळ 11 ते 12 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. त्यामुळं आता तुमच्याकडे देखील घड्याळ आहे, त्याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉलर अक्षय, गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज रोहित नलावडे. एक अष्टपैलू खेळाडू रोहित नलावडे स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक वरती आपण बघतोय मोहसिनला, ज्यानं 1 चौकार आणि 2 षटकार मारण्याचा विक्रम पहिल्या षटकामध्ये केला. 3 निर्धाव चेंडू देखील तो खेळलाय, पण आता स्ट्राइक एंड वरती आलाय रोहित नलावडे. अमोल चिट चौधरी साहेबांचं देखील स्वागत होत आहे. मी विनंती करतो आयोजकांना आपण त्यांचं देखील स्वागत करावं. सरपंच 11 संघाचा कर्णधार आलाय आणि त्याच्या टीमसाठी अंकित शेठ यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्व टीमला हे पारितोषिक असेल. चौकार षटकार ज्यांनी मारले त्या सगळ्यांना हे पारितोषिक समतोल असणार. जरी पराभव झाला असला तरी 2000 रुपयाचं पारितोषिक अंकित शेठ यांनी दिले. इथे पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. 1 धावेनं धावफलकावरती टोटल 17 धावसंख्येची नोंद. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा हा आकडा आहे, ज्याचा अर्ध हृदय दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे तर अर्धय मात्र भारतामध्ये धडधड या पद्धतीनं धडकत असतं. IPLच्या माध्यमातून आता थोड्याच दिवसात त्याला आपण पाहणार आहोत. आदरणीय आकाश गोदराणे साहेबांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचा. त्यांचं देखील स्वागत होईल. कंटिन्यू सर. धन्यवाद सर. जबरदस्त हा चेंडू ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. इथून मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 18 धावांची नोंद. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा 18 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. पाकिस्तान समोर निधड्या छातीनं ज्यांना जबरदस्त पद्धतीने खेळ केला, प्रत्येकाच्या मनात घर त्यानं केलं आणि नक्कीच राकेश कडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आला. या नयन मगाची मानद मॅचची ही ट्रॉफी मिळवली आणि जबरदस्त कामगिरी केली. ऑनलाईन 200 रुपयाचा पारितोषिक नयनला मिळाला, त्याचं देखील कौतुक. 100 धावा विराट कोहलीनं पूर्ण केल्या त्या मॅच मध्ये. जरी समोरचा संघ स्वतःला सिद्ध करण्याच्या तयारीत असेल तरी विराट कोहलीने सांगितलं का भारत संघ ऑलरेडी अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि इथे मात्र तोच आकडा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा बॅटर मोहसिन, स्ट्राइक एंड वरती मॅन फ्रॉम ठाणे नावे गावचा हा खेळाडू. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग 2025 हे सत्र आहे. सगळे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत. आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय. गेम इज ऑन. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. डान्सी द डाऊन क्रिकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस भोंजार एंड कडनं फलंदाजी पाहायला मिळते तर MP ढाबा एंड कडनं गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये चांगलं गोलंदाजी करतोय. चांगला प्रयत्न चालू आहे. दोन्ही संघांकडनं साखळी पद्धतीचे हे सामने, प्रत्येक संघाला बऱ्याचशा संधी असतील, पण या संधीचं सोनं इथून करावं लागेल. विजयावरती शिक्कामोर्तब करावा लागेल, पण यष्टिरक्षक चुकला, या चुकीला माफी नाही. आणि इथे मारलं मात्र जर हरला तर पुन्हा नक्की संधी असेल, पण इथे आल्यात त्या 4 धावा. चौकार लीग फॉर्मॅटच्या पद्धतीने चालू असलेला 16 ठोक डीजे. थँक्यू डीजे. या 4 धावांच्या मदतीने टोटल 22 धावांची नोंद. इथे स्लॉट मध्ये घेतलं आणि मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगचा हा बिग बिग षटकार. थँक्यू डीजे. नितीन शेठ मात्र आता मॅच जिंकल्यानंतर मैदानाच्या अगदी जवळ मॅचचा आनंद घेत आहेत.
थोड्याच वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा येतील अशी आपण अपेक्षा करूया, कारण की अजूनही बऱ्याचशा मॅच त्यांच्या पेंडिंग आहेत. इथे स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राकेश गायकर मॅन फ्रॉम खरिवली यांच्या माध्यमातून नयन देशमुख साठी 200 रुपयाचा ऑनलाईन पारितोषिक आलंय. राकेश गायकर यांचं देखील मी कौतुक करेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय नागेश्वर मित्र मंडळाकडनं खानावच्या मैदानावरती देखील एक मोठी स्पर्धा, मोठी नाईट रजनी मंगेशभाई पाटील उपसरपंच ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण हा सोहळा देखील देखणा आणि दर्जेदार पाहण्यावरचं स्वागत ऑन स्क्रीन वरती होतंय. पण इथे पहिल्या क्रमांकाचा बॅटर आता परतीचा प्रवास करतोय. बाद होणारा फलंदाज मोसिम नारकर जवळ 3 षटकार मारून 2 चौकार मारून परतीचा प्रवास 26 धावांची लाजवाब इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. टीम मीटिंग घेऊ नका, पंच नाही तर पॅनलाइज करतील. ही सूचना आहे तुम्हाला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ही खास सूचना आहे. रामदास शेठ पवार देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा आपण देव नावे ठाणे नवे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक अशा शुभेच्छा दिलेल्या त्या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना. रामदासजी पवार तुमचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वळतोय पुन्हा एकदा आपण मॅच कडे. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संदीप वाघमारे आता गोलंदाजी मार्ग वरती येतोय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं बोंजार एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. पण पलीकडे एमपी ढाबा एंडच्या बाजूला राजेश भेळवाले आहेत, ज्यांची भेळ या तालुक्यामध्ये खूप फेमस आहे. ओली सुकी भेळ, ज्या भेळ घेण्यासाठी प्रत्येक नाईट रजनीमध्ये गर्दी आणि गर्दी पण बघतोय. आणि या देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांच्या स्टॉल वरती आता गर्दी पाहायला मिळतीये. बराच वेळ खर्च होतोय. पुन्हा एकदा मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करतो, आता जर टाइमपास केला तर पंच 100% पॅनलाइज करतील. हलक्या हाताने खेळणं पसंत केलं. इथे मात्र चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली आहे ती 29 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम रोहित अभि 11 संघाच्या. रोहित अभि 11 संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. शिवशक्ती 11 हा संघ करतोय गोलंदाजी. पण इथे बेधुंदपणे ठोकलेला हा ब्रँडेड A1 क्वालिटीचा ओमकारनं लांबचा बिग षटकार ठोक डीजे. षटकारानं आता टोटल 35 धावांवरती आकडा आलेला आहे. इकडे आणखी एक जबरदस्त मिड विकेटच्या बाहेर पुन्हा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड बिग धमाका लागोपाठचा दुसरा षटकार मारलाय. अक्षयजी देशमुख युवा उद्योजक आहेत, ज्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण या क्रिकेटच्या जगतामध्ये क्रिकेटमय खूप साऱ्या अशा शुभेच्छा देऊया आणि संधी देऊया खऱ्या अर्थानं डीजेला. ठोक डीजे.
थँक्यू डीजे. डीजेला देखील आता आपल्या बोटांवरती कंट्रोल ठेवावा लागेल. देठ चेंडूचा पंचांचा इशारा, पवार सरांचा इशारा येतोय पॉवरफुल. देठ चेंडू मात्र घोषित झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या टोटल 41. 41 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. इथे ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. पंचांनी पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा आलाय. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल आणि टोटल धावांवरती आता आकडा आहे 42. साई प्रीत लाईव्ह या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण चालू आहे. इथून मात्र स्पर्धेचा आनंद घेणारा प्रेक्षक वर्ग आपण या मैदानावरती देखील बघतोय. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे घडला नाहीये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाज संदीप वाघबारेनं. ओमकार ज्यानं लागोपाठचे 2 षटकार मारलेत, त्यानंतर एक स्वेर चेंडू देखील पाकला आणि त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू. यस्टनच्या मागे सिद्दीक बारसकरला आपण बघतोय. हा चेंडू त्यानं कलेक्ट केलाय, पण इथे पंचांनी पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा दिलेला आहे. 1 या धावसंख्येनं वाढ. 43 वरती आकडा आलाय. 43 आकड्यावरती खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीगचा हा सोहळा. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, ज्यानं चेंडूची उचलफेक केली. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होतीये. रोहित नलावडे आता स्ट्राईक एंडवरती असेल. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची सातत्यानं ओळख देवनावे टीममधनं सगळ्यांनी पाहिलेली आहे. पण इथे प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. पाहुण्यांची मांडियाळी या व्यासपीठाकडे येते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे यष्टरक्षकानं या चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र कॉमेंट्री आपण पाहतोय. प्रमोद शेळके साहेब या मंचावरती त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर त्यानंतर आदरणीय पांडुरंग पाटील साहेब त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. संतोष खाडे साहेब त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सतीश पाटील या सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं. अगदी पाहुण्यांची मांड्याली लागली गेली आणि त्यांचं देखील मनापूर्वक मी सहर्ष स्वागत करतो. 2025 सत्र आणि आपण पहिलं जवळजवळ देव नावे आणि ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग 2025 सत्र त्यांच्यामध्ये पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आदरणीय ऍडव्होकेट जयेश तावडे त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं. त्यानंतर आदरणीय जयेश पालांडे सर त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं. नक्कीच पाहुण्यांचं देखील स्वागत झालं पाहिजे मित्रांनो. सहर्ष स्वागत पाहुण्यांचं. चला कॉमेंट बॉक्स मध्ये आपण बोलूया सरांकडे. पुन्हा सगळ्या पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. देव नावे ठाणे नावे पंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट बॅटर मात्र मैदानामध्ये आलाय रोशन. शेवटचं षटक, अंतिम षटक, तोडफोड, मारधाडवालं षटक हे नितीन वाघमारे गोलंदाजी मार्गवरती आहे. संदीप शेठ पाटील उपसरपंच यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. बघा मान्यवरांची मांडियाळी या व्यासपीठावरती आहे. इथे पहिल्या 4 षटकांचा खेळ झाला की लगेच आपण स्वागताकडे वळणार आहोत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय. स्विच हिट मारण्याचा हा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. जब सीधी उंगली से घी निकल रहा हो तो टेढ़ी नहीं करनी चाहिए. प्रमोद भाई शिर्के साहेब देखील या व्यासपीठावरती आहेत. क्रिकेटची त्यांना खूप सारी आवड आहे. युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून सातत्यानं ज्यांची चर्चा होत असते आणि या विभागामध्ये आपण बघतोय प्रमोद भाई शिर्के साहेब प्रत्येक स्पर्धेला आवर्जून भेट देत असतात. त्याचं देखील आपण पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे पोलीस पाटील मित्र आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतो. पण इथे एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झालंय. 46 धावा टोटल स्कोर कार्ड वरती नोंद होत आहेत. ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद अविनाशजी पालांडे सर देखील घेतात. स्विच हिट चा जसा फटका मारण्याचा प्रयत्न केला
या खेळाडूंना तशी अविनाश पालंडे सरांची देखील आठवण आली. या विभागामध्ये आता 40+ माध्यमातून आपण त्यांना पाहतोय, ज्यांनी सातत्यानं रिव्हर्स स्वीपचे फटके दाखवलेत. राजू शेठ ढोकळे, त्याचबरोबर सन्माननीय गणेश शेठ पाटील उपसरपंच यांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती थोड्याच वेळात होईल. सरळ बॅटनं लेग साइडच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोळीच्या वेगानं चेंडू आरपार. धावा थांबवल्या गेल्या होत्या, पण यावेळेस धावा मिळतील 4 तर नक्की होईल बेडा पार. ठोक डीजे मेरे यार. थँक्यू डीजे. 50 धावा कंप्लीट झाल्यात. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम रोहित अभि 11 या संघाच्या विरोधात शिवशक्ती 11 हा संघ मैदानामध्ये खेळतोय. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून कदाचित 55 किंवा 60 याच्यावरती देखील लक्ष असेल फलंदाजाचं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज ओमकार आल्यापासून या मैदानावरती अभिराज्य करतोय. गोलंदाज नितीन फिरून मारण्याचा प्रयत्न. LBW च्या माध्यमातून परतीचा प्रवास ओमकारला घडवलाय आणि इथे मात्र गोलंदाजानं मारली बाजी. ठोक डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर आलाय 5व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज संदेश चौधरी. 40+ चे खेळाडू आहेत जे आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. संदेश चौधरी बस नाम ही काफी आहे. आज त्यांचा दिवस असेल तर नक्की रिव्हर्स स्वीपचा फटका दाखवतील, पण इथे सरळ बॅटनं मारलेला हा लांबच लांबचा संदेश या नावाचं वादळ आता मैदानामध्ये आलेलं आणि ते सिद्ध करणारा हा षटकार. थँक्यू डीजे. टोटल स्कोर कार्ड वरती 24 चेंडूचा खेळ झाला आणि धावा लागल्या त्या 56. घेणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता 57 धावांची गरज असेल शिवशक्ती 11 या संघाला आणि विरोधात गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल रोहित अभि 11 या संघाची. काय घडतंय काय बिघडतंय देव नावे ठाणे नवे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे ऐकण्याआधी आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळतो आणि स्वागत करतील आयोजक. तुम्ही मी आमच्या सरांना आमंत्रित करतो आपण मायक्रोफोन वरती यावं. हॅलो. या ठिकाणी स्वागत आणि सत्कार मात्र केला जाईल. मंगेशजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू. तर निश्चितच मान्यवरांचं स्वागत होत आहे. अतिथी देव भव ही संस्कृती आपल्या आणि या संस्कृतीच्या माध्यमातून मंगेश कदम साहेबांचं स्वागत या मंचावरती होत आहे. अर्थातच ठाणे नावे देव नावे पंचायत प्रीमियर लीगचा हा सोहळा अद्भुत सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये मंगेश कदम साहेबांचं स्वागत होत आहे आणि त्यानंतर दिनेशजी पाटील रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे हे सदस्य आहेत, त्यांचं स्वागत इथे होत आहे. त्यांना मी विनंती करेल दिनेशजी पाटील साहेबांना आपण देखील या स्वागताचा स्वीकार करावा. आणि यानंतर स्वागत होईल राजू ढोकळे साहेबांचं. शिवसेना सासगाव संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं देखील स्वागत मात्र या
सोहळ्यामध्ये होतोय राजूजी ढोकळे यांना मी विनंती करेल यानंतर आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संपर्क प्रमुख खालापूर तालुका आदरणीय पांडुरंगजी पाटील साहेबांचं देखील यानंतर स्वागत होईल. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय. जबरदस्त हे आयोजन आणि आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या अतिथी गणांचं आपण स्वागत निश्चित करतोय. आदरणीय पांडुरंगजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपलं स्वागत या व्यासपीठावरती होत आहे, आपण या स्वागताचा स्वीकार करावा. आणि यानंतर स्वागत होईल कामगार सेना तालुका प्रमुख त्याचबरोबर जांभिवलीचे विद्यमान सरपंच आदरणीय प्रमोद दादा शिर्के साहेबांचं, युवकांच्या गळ्यातलं ताईत म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यानं पाहतोय आणि क्रिकेटच्या पटलावरती ज्यांच्या नावानं प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं योगदान देखील राहिलंय अशा एका व्यक्तिमत्वाचं स्वागत आपण व्यासपीठावरती करतोय. मॅच कंटिन्यू केली जाईल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज आहे 57 धावसंख्येची. यानंतर स्वागत होत आहे सरपंच अत्तर गावचे आमचे गणेशजी पाटील साहेब. मी गणेशजी पाटील साहेबांना विनंती करेल आपण देखील या स्वागताचा स्वीकार करावा. यानंतर सुधीरभाई चौधरी साहेबांना मी विनंती करतो आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सुधीरभाई चौधरी. विभाग प्रमुख सतीशजी पाटील साहेबांचं देखील स्वागत होत आहे. मी त्यांना देखील यानंतर आमंत्रित करतो आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे सर. आता टार्गेट असेल 24 चेंडू आणि 57 धावसंख्येचं. पण पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतोय ज्ञानेश्वरजी पारांगे साहेब संपर्क प्रमुख यांचं देखील स्वागत होत आहे. पांगारे साहेब आहेत, ज्ञानेश्वरजी पांगारे साहेब यांचं स्वागत इथे होत आहे. मी त्यांना देखील विनंती करतो आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. ज्ञानेश्वर पांगारे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांचं स्वागत होईल. पंत सामना चालू करा ना तुम्ही प्लीज. स्पर्धा मात्र सुरू होतीये. दुसऱ्या सत्राचा खेळ पाहायला मिळतोय. 24 चेंडू 57 धावांची गरज. गोलंदाज तयार आणि यानंतरचं स्वागत जयजी पालांडे शाखा प्रमुख देवनावे यांचं स्वागत होत आहे. मी जयेश पालांडे साहेबांना विनंती करेल, ऍडव्होकेट आहेत, आपलं देखील स्वागत होत आहे, आपण देखील या स्वागताचा स्वीकार करावा. आणि ते स्वागत करताना पहिल्याच चेंडूवरती 1 या धावसंख्येचं अंतर कापलं जातं. आणि त्यानंतर उज्ज्वलजी पाटील सातत्याने या स्पर्धेमध्ये जे आमच्या बरोबर मायक्रोफोनवरती जोडले जातात ते उज्ज्वलजी पाटील यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांना मी विनंती करतो आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा तमाम आलेल्या प्रेक्षकांचं, खेळाडू मित्रांचं आणि मान्यवरांचं देव नवे ठाणे नवे पंचायत प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. ओव्हर टू भाई मस्कर सर. थैंक यू तुषार सर. अपन बातों आज सामना ये मुकाबला जारी रहेगा. पहली गेंद के ऊपर आया सिंगल, सिंगल के साथ खाता खोला बल्लेबाजों ने. ये गेंद घुमा के मारना चाहते थे, हवाई सफर है, बहुत ही बढ़िया शॉट खेला है. त्यानंतर आदरणीय जयेश तावडे साहेबांचं देखील ऍडव्होकेट आहेत, त्यांचं त्या साहेबांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. अंकुर सरी जयेश सरांचं देखील स्वागत करायचे. हॅलो. ह्याच्यानंतर होणारी लढत असेल स्वर्गीय सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान विपक्ष ठाणे नावे रायडर्स या दोन संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल करतील आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व आणि दिलदार व्यक्तिमत्व प्रमोदजी शिर्के साहेबांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल करायचंय. हॅलो. प्रसाद तावडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू आयोजकांना प्रसाद तावडे, त्याच्यानंतर अमित कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. पण या चेंडूवरती स्वागत केलं
फलंदाज मात्र सिद्दीक चेंडूकडे बघत राहिला, चेंडू गेला खेळपट्टीवरती, निर्धाव. अगदी प्रत्येक मान्यवराचं येतूचे स्वागत आणि सत्कार मात्र या ठिकाणी केला जातोय. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 57 धावा होतील का, की या 57 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील नारपोली गावचे सुपुत्र भाई मस्कर सर. पहली 3 गेंदों का फैसला देखा जाएगा तो डॉट आई थी, बहुत हवाई सफर किया है, बढ़िया शॉट लगाया, लेकिन खिलाड़ी उसके नीचे और एक झटका मिला. हॅलो हॅलो संदेश पाटील, अगदी एक डॅशिंग व्यक्तिमत्व महेंद्र शेठ थर्वे यांचे राईट हँड आमचे संदेश शेठ पाटील आपण बघतोय व्यासपीठावरती आलेत. अगदी आमदार दमदार नेतृत्व आमचे महेंद्र शेठ थोरबे कर्जत खालापूरचे आमदार यांचे जिवलग मित्र आपण बघतोय संदेश शेठ पाटील व्यासपीठावरती आहेत. त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण आयोजकांना विनंती करू प्रत्येक नलावडे यांच्या शुभ हस्ते मात्र संदेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कॉम बॉक्स आमचे भाई मस्कर सर. नक्कीच सर आपण पाहतोय खेळाडूंना विनंती करतो, हा शेवटचा चेंडू आहे. चेंडू पडून झाला तर टीम मीटिंग घ्यायचं नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम मीटिंग घ्यायची नाही, याची नोंद घ्यायची आहे. गेंदबाज के लिए तैयार, फिर से गेंदबाज, एक अच्छी तरह से गेंदबाजी हो रही है मैदान के अंदर. देखा जाएगा तो एक ठाणे नावे संघाचा कर्णधार आणि सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार टॉस साठी या. त्यानंतर चला दोन कर्णधार या, ठाणे नावे संघाचा कर्णधार आणि सुधीर भाऊ प्रतिष्ठान या संघाचा कर्णधार. टॉस साठी या, तुम्हाला शेवटची पुकार आहे प्लीज. 18 गेंदें बची है, 53 की होगी जरूरत. ये मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला है. किधर जाना नहीं दोस्तों लोग, ये मुकाबला बढ़िया हो जाएगा मैदान के अंदर. देखा जाएगा तो स्पीड अप होना चाहिए, गेंदबाज ध्यान देना जरूरी रहेगा. हर समय का बंधन है मैं कहूंगा, नहीं तो एक खिलाड़ी अंदर लेना पड़ेगा, इतना याद रखिए. वसीम के हाथ में गेंद. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची वॉर्निंग आहे, जे कमिटीचा निर्णय असेल त्याला तुम्हाला मान्यता करायला लागेल, याची नोंद घ्यायची आहे. तुमचं अजून क्षेत्ररक्षण लागत नाही. विकेट किपर मोहसिन गेंदबाज के लिए तैयार. पंच अलर्ट करा ना त्यांना. इस गेंद को उड़ाया जरूर है, यहाँ पर गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. आया था नंबर 6. धनवटी जी मास्टर पहली गेंद के ऊपर डाला छक्का. एक बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर. बल्लेबाज सचिन से पहले से हुआ, ये दूसरा आसमानी जाएगा या नहीं जाएगा, लेकिन सीमा रेखा के आसपास 2 रन आसान के साथ पूरा किया. 18 में चाहिए थे 53 रन. छक्का आने के बाद 2 मिले. आने वाली गेंदें बची होगी 16 और त्यानंतर आदरणीय संदीप रमेश बोरले आणि सुभाष बोरले साहेबांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आयोजकांना प्लीज. टप्पा पड़ने के बाद विकेट कीपर के 10 ओवर में डॉट गेंद की हुई समाप्ति.
12 धावा झाल्या. त्यानंतर अनंता गोतारडे यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आयोजकांना प्लीज. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा इनाम आलाय. मी म्हणेल संदेशभाई पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा इनाम, क्लीन बोर्ड आणि पहिलाच 500चा इनाम पटकोला इथे गोलंदाज मोसीम. धन्यवाद डीजे मास्टर. दूसरी ओवर प्रोग्रेस पर है और पहली के संदेश भाई यांच्याकडून देखील टॉस कार्यक्रम होईल. आपण बघतो संदेश भाई, चला संदेश भाई त्यांच्या हस्ते चला टॉस साठी यायचे प्लीज. हुसेन नाडकर आणि त्यानंतर बशीम धनसे, त्यानंतर सईद धनसे, सरपंच धनसे या मान्यवरांना विनंती करतो व्यासपीठा विराजमान व्हायचे प्लीज. त्यांची नावं घेतली. ये गेंद आई डॉट डॉट गेंद की हुई समाप्ति और ओवर की हुई समाप्ति मैं कहूंगा. 2 ओवर का खेल खत्म. स्कोर का लेवल 14 रन. 14 रन बने. अभी बहुत सारे रनों का ढेर पास करना है. आने वाली 12 गेंदें और 43 रनों की अभी भी जरूरत है. 12 गेंदें 43 रन. ये मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला ऐसा लगना चाहिए था, लेकिन जैसे कि देखा जाएगा तो 12 गेंदों का खेल खत्म होने के बाद स्कोर का लेवल बहुत कम दिखाई दे रहा है मैदान के अंदर. न्यू गेंदबाज रोहित के हाथ में गेंद. ये मुकाबला जारी रहेगा. हाँ 12 गेंदे 43 रन टारगेट बहुत बड़ा हो गया मैं कहूंगा, क्योंकि मैदान के अंदर स्कोर का लेवल है ना वो बहुत बड़ा रखा था मैं कहूंगा. उसके बाद बैटिंग करने वाली टीम ने और उसके बाद बैटिंग करने वाली टीम अभी शिव शक्ती 11 टीम ठाणे नावे संघाला टॉस जिंकला का असेल डिसिजन लगेच घ्यायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर जी नोंद घ्यायची प्लीज. रोहित के हाथ में गेंद. ये मुकाबला जारी रहेगा मैदान के अंदर. स्पीड अप होना चाहिए, गेंदबाज रुकना नहीं है. ये गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकले, अंपायर बाहर की तरफ निकले. वाइड का या इशारा. एक एक गेंद का हिसाब रखना चाहिए. आने वाली 12 गेंदें और 42 रनों की अभी भी होगी जरूरत. पहली गेंद डाली गई वाइड. इस बार गेंदबाज दौरा. रोहित ने गेंद लेग स्टंप के बाहर गेंद थी और अंपायर ने वाइड का इशारा. ये होता है क्रिकेट. अच्छे खिलाड़ी की पहचान भी रहती है, लेकिन क्या करेंगे, मुकाबला जारी रहेगा मैदान के अंदर. एक एक रनों का फैसला रखना पड़ेगा आखिरी वक्त पर. ये गेंद हवाई सफर किया. सफर अच्छा नहीं, विकेट जाने की गुंजाइश. और एक क्या हुआ, 2 रन आसान के साथ पूरा किया और दोनों को बीच कैच को लपक लिया था. आखिरी वक्त पर कैच को छोड़ा. टक्कर हुई मैदान के अंदर. ख्याल रखना पड़ेगा, खिलाड़ी अपने ऊपर ध्यान देना पड़ेगा. क्रिकेट खेल कभी भी खेल सकता है. यहाँ पर मैदान के अंदर अपना जान के ऊपर ध्यान देना पड़ेगा. ये होता है क्रिकेट. 2 रन आसान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजी ने. अच्छी तरफ से बल्लेबाजी हो रही है. मैं ऐसा नहीं कहूंगा, क्योंकि गेंदबाजी अच्छी तरफ से मुड़ी गई है. 2 ओवर के बाद स्कोर का लेवल था 14 रन और तीसरी ओवर प्रोग्रेस पर आने के बाद वाइड का इशारा. उसके बाद 2 रन आसान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकले, अंपायर बाहर की तरफ निकले. 1 रन का और इजाफा हो जाएगा मैदान के अंदर.
11 गेंदे बची और 39 रनों की होगी जरूरत, 39 रनों की होगी जरूरत। एक रन आसान के साथ पूरा किया, दूसरे के लिए दौड़ पड़े थे लेकिन रनआउट का खतरा और एक झटका मिला मैं कहूंगा बैटिंग करने वाली टीम को। आपण पाहतोय आमच्या सभेत जोडले गेले आहेत नारपुडी गावचे स्कोरर गुणलेखक मयूर पाटील, त्यानंतर आपण पाहिलं हरीश पिंगले आणि त्यानंतर आपण पाहिलं तुषार धुमाल खोपळेहून ते देखील समालोचक करता। आपण देखील एक जबरदस्त आवाज त्यांचा देखील ऐकायला मिळाला। आपण पाहिलं खऱ्या अर्थानं समालोचक आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये, दिवस आणि रात्रीची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं चांगले गुणलेखक, चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळतील आजच्या रात्रीमध्ये। ही रात्री दिवसा रात्रीची स्पर्धा आणि अगदी जबरदस्त मॅच देखील पाहायला मिळते। 9 गेंदे 36 रनों की जरूरत होगी। मैदान के अंदर ये मुकाबला जारी है। दूसरी रन के लिए दौड़ पड़े थे लेकिन आखिरी वक्त पर एक रन आउट की तरफ से विकेट जाने के बाद वो प्रेशराइज भरा हुआ क्रिकेट मैदान के अंदर ये फुल टॉस गेंद थी और अंपायर का इशारा नो गेंद का। यहाँ पर मिलेंगे सिंगल और नो की 1 रन, 2 रन जोड़ी जाएंगी और मैं कहूंगा आने वाली गेंदे बच्ची होगी 9 और 34 रनों की होगी जरूरत। 9 गेंदे 34 रन, प्लेट की गेंद, इसके ऊपर क्या करेंगे बल्लेबाज। 2 छक्के आते तो शायद मुकाबले के आसपास आ जाएगी बैटिंग करने वाली टीम, लेकिन आखिरी वक्त पर जलवा दिखाना पड़ेगा मैदान के अंदर। ये गेंद टप्पा पड़ने के बाद विकेट कीपर के दस्तों में, लेकिन यहाँ पर प्लेट की गेंद थी, बल्लेबाज सुरक्षित क्रीज में रहेंगे लेकिन रनों की गुंजाइश नहीं मिलेगी मैदान के अंदर। प्लेट की गेंद थी, यहाँ पर ऐसा लग रहा था झटका मिला था। दर्शक भी सोच रहे होंगे और हमारे मान्यवर भी सोच रहे होंगे क्योंकि कैच को लपक लिया था, लेकिन प्लेट की गेंद थी इसलिए बल्लेबाज को योगदान मिला। 8 गेंदे और 34 रनों की जरूरत। 8 गेंदे 34 रनों की जरूरत थी। हल्के हाथ से कला के साथ गेंद को मोड़ा था, 1 रन आसान के साथ पूरा किया। दूसरी के लिए लौट पड़े थे लेकिन 2 रन आसान के साथ बनाए दोनों बल्लेबाजों ने। आने वाली गेंदे बची होगी यहाँ पर 7 गेंदे और 32 रनों की होगी जरूरत। 7 गेंदे 32 रनों की जरूरत। मैं कहूंगा मयूर पाटिल ये स्कोर का लेवल इतना बड़ा है क्योंकि आसान करना इस ओवर की एक ही गेंद बची है और आखिरी ओवर की 6 गेंदें बची होगी। नेक्स्ट ओवर के लिए मैं कहूंगा 3 गेंद के ऊपर 3 विकेट निकालते हैं तो 2000 का इनाम। $2000 का इनाम भी है गेंदबाज को, लेकिन सही टाइम पर यह लगाया आसमानी तूफानी सुल्तानी। ये आया नंबर कितने 6 रन। धन्यवाद डीजे मास्टर। टीम मीटिंग घ्यायची नाही प्लीज, पंच अलर्ट करा। 6 चेंडू आणि सभी धावांची टीम मीटिंग घ्यायची आहे। 6 चेंडू आणि सभी धावांची गरज। प्लीज खेळाडूंना सूचित करतो टीम मीटिंग घ्यायची नाहीये प्लीज। जो गेंदबाज है उसको हासिल कीजिए। आने वाली 6 गेंदें और 26 की होगी जरूरत। यहाँ पर छक्का तो डाला, बहुत ही आसान के साथ छक्का नहीं कहूंगा मैं, अच्छी बल्लेबाजी और दिखाई दे रही मैदान के अंदर और पॉइंट के रीजन से लगाया आसमानी तूफानी छक्का।
ओमकार, ओमकार के हाथ में गेंदे, 6 गेंदे 26 की होगी जरूरत। यह मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला है। आखिरी वक्त पर यह मुकाबला बनाना पड़ेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। यह मुकाबला आसान के साथ मोड़ेगी गेंदबाजी करने वाली टीम, यह आने वाला वक्त बताएगा। 6 गेंदे 26 की होगी जरूरत। आदरणीय संदेश पाटीलला 2,000 रुपयाचं इनाम देखील दिलं आपण पाहिलं। जे 2 विकेट घेतले होते त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं इनाम। किती बॉल 5 गेंदे 25 रनों की जरूरत। 5 गेंदे 25 की होगी जरूरत, लेकिन यहाँ पर गेंद जाएगी सीमा के बाद। ये आसमानी तूफानी छक्का लाउकी डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। पहली लास्ट गेंद के ऊपर संदीप ने लगाया था छक्का, स्ट्राइक मिलते समय लगाया छक्का। 4 गेंदे 19 रनों की होगी जरूरत। यह मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला। दोस्तों लोग किधर जाना नहीं, यह मुकाबला रहेगा जारी। 4 गेंदे 19 रनों का पीछा, किस तरफ का होगा 19 रनों का पीछा। ये गेंद उड़ाया जरूर है, फिर से जाएगी बैक टू बैक सुपर हिट, दूसरा छक्का। धन्यवाद डीजे मास्टर। 3 गेंदे 13 रन, 3-13 किसके बजेंगे 12, ये आने वाला वक्त बताएगा। 3 गेंदे 13 रन। हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला मैदान के अंदर। मैं पहले ही कहता छोड़ेंगी नहीं बैटिंग करने वाली टीम। बल्लेबाज होगा संदीप, 3 गेंद के ऊपर 3 छक्के डाले। बल्लेबाज संदीप के लिए ताली की गुंजाइश होनी चाहिए। यह मुकाबला संदीप छोड़ने के लिए तैयार नहीं है। 3 गेंदे 13 रन, 3 गेंदे 13 रन। ये गेंद खोद के निकाला, सिंगल मिला, क्या जाएंगे दूसरे के लिए, लौटेंगे या नहीं लौटेंगे आने वाला वक्त बताएगा। लेकिन आखिरी वक्त पर 2 रन तो मिले, स्ट्राइक भी संदीप के पास रहेगी। आने वाली 2 गेंदे और 11 रनों की होगी जरूरत। 2 गेंदे 11 रन। दिल की धड़कन तेज मयूर पाटिल, यहाँ पर दोनों टीम ऐसी मैदान के अंदर जूझ रही है। क्या होगा मैदान के अंदर, यह आने वाला वक्त बताएगा। दिल की धड़कन तेज, 2 गेंदे 11 रन, 2 गेंदे 11 रन। संदीप अपना जलवा मैदान के अंदर दिखाना पड़ेगा। गेंदबाज है ओमकार, ओमकार के हाथ में गेंद। 2 गेंदे 11 रन। मुकाबला क्या होगा, इस गेंद के ऊपर छक्का है तो मजा तो आएगा ही आएगा। संदीप 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज, स्ट्राइक एंड बार। ये गेंद टप्पा पड़ने के बाद लपक छपकती गेंद के विकेट के पर के 10 रनों में ताली की गुंजाइश से स्वागत कर रहे गेंदबाज का ओमकार का। लेकिन 2 छक्के डाले तो ओमकार को, लेकिन ये गेंद आई डॉट। एक गेंद 11 रन। हाई वोल्टेज ड्रामा था, हाई वोल्टेज मुकाबला था। इस गेंद ने हवा निकाला। ये देखिए आखिरी वक्त पर जड़ दिया था शॉट को, लेकिन कन्वर्ट किया यहाँ पर खिलाड़ी ने और एक झटका मिला। इस गेंदबाज के ऊपर और एक विकेट जाएगी ओमकार के नाम।